साहेब चिन्ह कुठलं मिळालं? बघ की नशिबात असेल तर आज बघ की ज्यातनं आम्ही मोठं झालो, ज्या खेळातनं मोठं झालो, आज ज्या अख्ख्या महाराष्ट्रात विजय सरदार दिसतोय त्याच्या हॉकी स्टिक, त्या हॉकी स्टिकचं आज मला चिन्ह मिळालं. मागच्या महिन्यातच तुला सांगतोय, आज आपलं 20-25 वर्ष माझं जे स्वप्न होतं हॉकी स्टेडियम की मला मिळालं नाही, पुढच्या पिढीला मिळावं म्हणून त्याला पण मान्यता मिळाली इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा घेण्यासाठी. आणि आज मला कोल्हापूर महापालिका प्रभाग 7 मधनं विजय साळुंखे सरदार इलेक्शन लढवत आहे निवडणूक, त्याला पण मला चिन्ह माझी हॉकी स्टिकच मिळाली. म्हणजे योगायोग असते बघा. आज नुसती तुमची मला साथ पाहिजे. जसं मला ग्राउंड करायचं सर्व आमदार खासदार तुला जनतेनं माझ्या खेळाडूंनी जी एक मतानं साथ दिली, तशीच मला आता या प्रभागात 7 मध्ये अपक्ष उमेदवार आहे, मला अशीच साथ मिळावी आणि विजयाची गोल मारायसाठी मला ही स्टिक दिल्या, तेवढं मला द्या, हीच तुमची मला विनंती आहे. मी जसा खेळ बघतो तसा माझा भाग पण सांभाळा, तसं माझं शहर पण, माझं शहर कसं सुंदर होईल, माझा भाग कसा, आणि माझी शाहू नगरी क्रीडा नगरी आहे ही कशी मोठी होईल. जशी आज पंजाब आहे तसं माझ्या देशामध्ये क्रीडा नाही, सुविधामुळे आपण आज मार खातो. असे अनेक प्रोजेक्ट तयार, ही महापालिकेत मी निवडून आलो म्हणून माझं हॉकी स्टेडियम झालं. अनेकदा जर तुम्ही दिले तर मी इतर खेळासाठी पण झटणार आहे. सर्व खेळाडूंना माझी एक रिक्वेस्ट विनंती आहे, मला तेवढं सहकार्य करा, एवढेच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.